फिफा वर्ल्ड कप संपलेला आहे, म्हणजे नॅशनल फुटबॉल संपलेला आहे. ते 4 वर्षानंतर परत येईल. बट आता रिअल गेम सुरू झालेला आहे, जो आहे क्लब फुटबॉलचा. क्लब फुटबॉल म्हणजे काय? क्लब म्हणजे एक टीम असते. अशा प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या क्लब्स असतात, कारण प्रत्येक देशाची एक लीग असते. जशी भारताची क्रिकेटमध्ये IPL आहे, तशी इंग्लंडची प्रीमियर लीग आहे, स्पेनची ला लिगा आहे, फ्रान्सची लीग 1 आहे, जर्मनीची बुंडेसलिगा आहे. या लीग्समध्ये डिफरंट टीम्स खेळतात, ज्याला क्लब्स म्हणतात. जसं की इंग्लंडमध्ये प्रीमियर लीगमध्ये टॉपचे क्लब्स आहेत मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, चेल्सी, लिव्हरपूल. स्पेनमध्ये ला लिगामध्ये आहेत रिअल माद्रिद, बार्सिलोना. फ्रान्सच्या लीग 1मध्ये PSG आहे, जी सलग 2 वेळा चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. आता चॅम्पियन्स लीग म्हणजे काय? या सगळ्या देशांच्या ज्या लीगच्या टॉप टीम्स असतात त्या युरोपमधल्या आहेत. तर युरोपमधल्या सगळ्या देशांचा मिळून जो एक चषक होतो त्याला चॅम्पियन्स लीग म्हणतात, ज्यामध्ये युरोपमधल्या टॉप लीग्समधल्या टॉप क्लब्सचा एक कॉम्पिटिशन होते. ती प्रत्येक वर्षी होत राहते. त्यामुळे ही प्रत्येक वर्षी येणारी स्पर्धा आहे, अशी 4-4 वर्षांनी वेट करण्याजोगी नाही आहे. यामध्ये ट्रान्सफर्स असतात, म्हणजे कुठल्याही क्लबचा प्लेयर कुठेही खेळायला जाऊ शकतो. त्याला येणारी ट्रान्सफर फी, त्याचे जे चेंजेस होतात डायनामिक्स, कशी टीम बनत जाते, कसं क्लब्सला लोक फॉलो करतात, क्लब्सबद्दल जी काही आहे तुमची ऑनेस्टी, ती तुमच्यासाठी क्लब डिसाईड करण्यात मी हेल्प करेन. हळूहळू क्लब फुटबॉल आपण समजून घेऊया, तसंच त्याबद्दलच्या विशिष्ट गोष्टी आपण समजून घेऊयात. तसंच फुटबॉल बघताना काही गोष्टी नेसेसरी आहेत त्या हळूहळू आपण मराठीमधून समजून घेऊयात. त्यामुळे या चॅनलवर इथून पुढे प्रत्येक रील येईल, त्यासाठी स्टे ट्यून राहा आणि बघत राहा.